सो हाय एव्हरीवन, सगळ्यांचं झिरो टू हिरो या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर हा माझा पहिलाच व्लॉग असेल चॅनलवरती जो अपलोड होईल, सगळ्यांपर्यंत हा पोहोचेल. तर ही गाईज आपली ट्रिप आहे मुंबईपासून उज्जैनपर्यंतची. मी यामध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे. तुम्ही उज्जैनमध्ये गेल्यानंतर कुठे राहू शकता, काय करू शकता, किती दर्शनं घेऊ शकता मंदिरांची आणि तुमचं किती बजेट लागेल. तर फ्रेंड्स, चला, ही माझी छोटीशी ट्रिप होती 2026च्या नवीन वर्षाची. तर ही माझी 5 दिवसाची ट्रिप होती. बेसिकली मी तिथे गेली होती माझ्या पूजेसाठी. तिथे एक स्वामी समर्थांचा भस्मलिंगार्चन पूजा होती आणि एक मंगलग्रहाची पूजा होती. मी या पूजेसाठी गेली होती. ही पूजा 4 आणि 5 तारखेला होती आणि मी तिथे थोडंसं 2 दिवस आधीच गेले होते, कारण मला उज्जैन आणि इंदोर हे दोन्ही फिरायचं होतं. तर फ्रेंड्स, मी इथून 1 तारीखला माझा प्रवास हा सुरू होतो. 1 तारीखला मी इथून जाते. ट्रेनचं तिकीट 1 महिना आधीच बुक करायचं. 1 महिना आधीच माझंही तिकीट बुक केलं होतं. तर ट्रेनचं माझी सुपरफास्ट एक्सप्रेस होती, तर माझं जवळपास 1950 रुपयाचं तिकीट होतं. मी आणि माझी आई गेल्यामुळे थोडासा माझा खर्च हा जास्त असू शकतो. तुम्हाला इतका खर्च नाही लागणार जर तुम्ही सगळं काही बजेटनी मॅनेज केलं तर. तर फ्रेंड्स, मुंबईपासून उज्जैनपर्यंत एक्सप्रेसने गेलात. आम्ही इथून 11 वाजता एक्सप्रेस पकडलेली. आम्हाला तिथे एक्सप्रेसने सकाळी 8:40ला सोडलं. जसं गेलो तिथे आम्ही होमस्टे केला होता. होमस्टेचे आमचे जवळपास 1400 रुपये होते पर डे. मी होते, माझी आई होते आणि माझ्या आईच्याही 2 मैत्रिणी होत्या. त्यामुळे जर तुम्हाला हवं तर तिथे मठ आहेत. मठामध्ये तुम्ही राहू शकता, जिथे की फ्री ऑफ कॉस्ट स्टे आहे. ते तुमचे राहण्याचे पैसे वाचणार आहेत. त्यानंतर फ्रेंड्स, तिथे गेल्यानंतर आम्ही आमच्या होमस्टेचा जो मालक होता त्याला बोललेलं की आम्हाला इथले सगळं उज्जैनचे मंदिरं वगैरे फिरव. तर त्याने आम्हाला एक पॅकेज ऑफर केलेलं, ज्याच्यामध्ये आम्हाला 4 मंदिर होतं. एक मंदिर होतं मंगलनाथ मंदिर, दुसरं होतं कालभैरव, तिसरं होतं शिप्रा नदीची आरती, फोर्थ होतं संतोषी माताचा टेम्पल आणि हरसिद्धी माता हा. तर एवढे सगळे तो मंदिर आम्हाला फिरवणार होता. फक्त आणि फक्त 700 रुपयामध्ये, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्याचा ऑटो 12 घंट्यासाठी आमच्या ताब्यात होता. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही संदीपाणी ऋषीच्या आश्रमामध्ये गेलो आहोत. ते आश्रमही एकदम सुंदर होतं. आमचं फक्त 10 ते 15 मिनटामध्ये तिथलं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही लगेचच पुढचा स्टॉप घेतला, तो म्हणजे मंगलनाथ ग्रहाचं टेम्पल घेतलं. मंगलनाथ ग्रहाच्या टेम्पलच्या तिथे बाहेर 2 हत्ती होते. खूप सुंदर होतं. आम्ही हत्तीची सवारी केली, हत्तीवरती वगैरे बसलोत. त्यानंतर आम्ही मंगलनाथ टेम्पलच्या नंतर आम्ही तिसरं मंदिर केलं, कालभैरव मंदिर. कालभैरव मंदिरमध्ये तुम्हाला थोडासा टाईम जास्त लागू शकतो. मला कालभैरव मंदिरमध्ये 3 घंट्याचा कालावधी लागला, कारण की खूप अशी गर्दी होती. नवीन वर्ष चालू झालं होतं, तर सगळी लोकं फिरण्यासाठी आलीच होती. त्यामुळे थोडासा जास्त टाईम लागू शकला आणि लागला. कालभैरव मंदिर प्रचंड सुंदर होतं. पण एका गोष्टीची खंत होती गाईज, तिथे आम्हाला 1 सेकंद किंवा 2 सेकंदही देवाला पाहण्याचाही मौका नाही भेटला. इतके फटाफट ती लोकं आम्हाला बाजूला ढकलत होती, खूप फटाफट. तर जर आम्हाला सावकाश दर्शन करायला मिळालं असतं तर खरंच खूप चांगलं झालं असतं. पण नाही, तिथे असा रूलच आहे की ते तुम्हाला एकदम तसंच ट्रीट करतात, कारण की खूप जास्त गर्दी झालेली असते. चलो, काही हरकत नाही, देवाचं दर्शन होणं गरजेचं होतं. त्यानंतर आम्ही शिप्रा नदीची आरती केली 6 वाजताची. शिप्रा नदीच्या आरतीच्या नंतर एक्झॅक्ट तिथेच थोड्याशा अंतरावरती हरसिद्धी माताचं मंदिर आहे आणि हरसिद्धीच्या माताच्या मंदिरच्या एकदमच 1-2 मिनटाच्या अंतरावरती संतोषी माताचंही मंदिर आहे. तर हरसिद्धी माताच्या मंदिरामध्ये गाईज मला एक असा योग आला की दरबारामध्ये मी आरतीच्या टायमिंगला गेली होती 7 वाजता. दरबारामध्ये मला आरती भेटली आणि ती आरती फक्त त्या आरतीसाठी 14,000 रुपयाची पावती होती. पण मला ती आरती फ्री ऑफ कॉस्ट मिळाली फ्रेंड्स, आणि मी ती आरती घेतली. त्यानंतर आम्ही गेलो महाकालेश्वरच्या टेम्पलमध्ये. महाकालेश्वरचं हे तुम्ही बघताय, हे सगळं महाकालेश्वरचंच आहे. एवढं सुंदर, इतकं मनाला शांती देणारं मंदिर आहे ते. जशी मी एंट्री मारली तसं मला ते एवढं आवडलं. इतकं त्याच्यामध्ये पुरातन, इतकी सुंदर आणि बारीक कारागिरी केली आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. मी तिथे गेली आहे आणि तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला तिथे स्वतः व्हिजिट करायला लागणार आहे. आणि महाकालेश्वर मंदिरामध्येही माझं दर्शन अवघ्या अर्धा ते 1 तासामध्ये झालं.
खूप सुंदर दर्शन झालं, खूप शांत दर्शन झालं, खूप सुंदर आहेत देव तिथे. त्याच्यानंतर हा झाला माझा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये मी जवळपास 5 ते 6 टेम्पल केले आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं ओमकालेश्वरच्या टेम्पलला. ओमकालेश्वरच्या टेम्पलला जाण्यासाठी आम्ही कॅब बुक केली होती. ज्या कॅबचं आम्ही त्याला सांगितलं होतं की आम्हाला ओमकालेश्वरही फिरायचं आहे आणि इंदोरमध्येही जे पण काही असेल ते आम्हाला फिरव. तर त्यासाठी त्यांनी आमच्याकडून 4,500 रुपये घेतले होते. जर तुम्ही फक्त तिथून उज्जैनपासून ते फक्त तुम्ही ओमकालेश्वर करत असाल तर ते तुम्हाला 3,500 रुपये घेणार आणि जर तुम्हाला तिथून इंदोरही करायचं असेल तर ते तुमच्याकडून 4,500 घेणार. तर आम्हाला इंदोरी करायचं होतं तर आम्ही ती 4,500ची कॅब बुक केली. कॅब बुक केल्यानंतर आम्ही उज्जैनपासून ओमकालेश्वरला गेलो. ओमकालेश्वरला आम्ही तिथून निघलो होतो 5 वाजता. सकाळी 5 किंवा 5लाच निघलेलो. 5ला निघलेलो, तिथे पोहोचलो 9 वाजता. 3 ते 4 घंट्याचं ओमकालेश्वर उज्जैनपासून दूर आहे. ओमकालेश्वरला जसं पोहोचलो वाटलं खूप अर्ध्या तासामध्ये दर्शन होईल, कारण की आम्ही सकाळी खूप लवकर बाजी मारली असं वाटलेलं. पण तिथे गेल्यानंतर प्रचंड गर्दी होती, सगळेच बाजी मारण्यासाठी आले होते. तर आमचं जवळपास सकाळी 9 वाजल्यापासून लाईनमध्ये लागलो तर आमचं ओमकालेश्वरचं दर्शन झालं दुपारी 2 वाजता. तर दर्शनाच्या रांगेमध्ये उभा राहताना प्रत्येकाला चिडचिड होते, पण ज्यावेळेस दर्शन होतं, ज्यावेळेस देव तुम्हाला भेटतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी तुमची थकान, तहान वगैरे सगळं काही मिटून जातं आणि त्याच प्रकारे माझंही मिटून गेलं होतं. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. ओमकालेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. तिथेच ओमकालेश्वरचा लेफ्ट साईड आणि राईट साईड असंच काहीतरी आहे, तिथेच बाजूला ममलेश्वर महाराजांचंही होतं. पण आम्हाला हे सगळं दर्शन घेताच 3 वाजले होते. तर ममलेश्वरला भरपूर प्रचंड गर्दी होती. तर आम्हाला असं वाटलं की ममलेश्वरचं दर्शन आज घेणं काही शक्य नाही आहे. आपण ओमकालेश्वरांचे छोटे भाऊच मानले जातात ममलेश्वर, तर आपण छोट्या भावांना दुरून नमस्कार करूयात असं म्हणून आम्ही ममलेश्वरांचं दर्शनला दुरून नमस्कार केला आणि आम्ही तिथून निघालो. तिथून निघाल्यानंतर इंदोरला जायचं होतं. इंदोरचं तर सगळ्याच गोष्टी बंद होणार होत्या, कारण आम्हाला 3 वाजले होते, 3 ते 3:30 वाजले होते आणि एवढ्या उशिरा तुमचं काहीही इंदोरमध्ये पाहण्यासाठी फिरण्यासाठी अवेलेबल नव्हतं. तर आमच्यासोबतचे काकी ज्या होत्या त्या बोलल्या की आपल्याला कॅबवाल्याला पैसे फ्रीमध्ये नाही द्यायचे आहेत. आपण जे बोललो आहोत आपण ते करणार आहोत. आपण याला इंदोरला घेऊन जायचं आहे का आता आपले पैसा वसूल करायचा आहे. तर आम्ही त्याला इंदोरला घेऊन गेलो. इंदोरला गेल्यानंतर एक तिथे छान असं गणपती बाप्पांचं मंदिर होतं. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेलो. गणपती बाप्पाचं मंदिरचं दर्शन घेतलं. दर्शन नाही घेतलं आम्ही, तिथे मुखदर्शन केलं. मुखदर्शन केल्यानंतर आम्ही तिथून आलो रिटर्न. तिथून आम्ही रिटर्न पटकन जेवण वगैरे करून घेतलं. जेवण वगैरे आटपल्यानंतर आम्ही गेलो हॉटेलला. आम्ही पोहोचलो असतो हॉटेलला 9 ते 10 वाजेपर्यंत, साधारण 9-10 वाजेपर्यंत पोहोचल्यानंतर एकदम फ्रेश वगैरे झालो आणि झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला जायचं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी कुठे गेलो मला लक्षातच येत नाही आहे. तिसऱ्या दिवशी गेलो ना आम्ही तिथे बगलामुखी देवीला गेलो. दुसऱ्या दिवशी तर आपण इकडे ओमकालेश्वरला गेलो फक्त. आणि तिसऱ्या दिवशी मी गेलेली बगलामुखी टेम्पलला. राईट. तिसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 5 वाजता उठलो, फटाफट रेडी झालो आणि त्याच दिवशी माझी पूजाही होती. तर त्या दिवशी आम्ही फटाफट बगलामुखी माताला गेलो. बगलामुखी माता जवळपास 3 घंट्याच्या दुरीवरती होती. तिथे आम्ही पोहोचलो असेल 9-10 किंवा 10-11ला पोहोचलो आम्ही तिथे. 11ला पोहोचल्यानंतर अर्ध्या तासामध्येच बगलामुखी माताचंही दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही फटाक दिशेने वापस निघालो परतीच्या दिशेने उज्जैनला, कारण की आमची 4 वाजता मंगलनाथची पूजा स्टार्ट होणार होती. आम्ही वापस निघाल्यानंतर उज्जैनला पोहोचलो. जेवण वगैरे केलं. घरी जाणं सगळं टाळलं. जसं जेवण केलं तसं आम्ही मंगलनाथाच्या पूजेला गेलो. आमची पूजा 4 वाजता किंवा 5 वाजता सुरू झाली. 1 तासामध्ये पूजा आटपलीनंतर गुरुमाऊलींचं मार्गदर्शन चाललं 1 घंटा. मार्गदर्शन झाल्यानंतर महाप्रसाद घेतला आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची खूप मोठी पूजा होती, भस्मलिंगार्चन पूजा. भस्मलिंगार्चन पूजेसाठी आम्हाला सकाळी तिथे 8 वाजता उपस्थित राहायचं होतं. तर पटकन घरी गेलो, आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता उठलो, 7 वाजेपर्यंत रेडी झालो, 7 वाजता निघालो तिथे आणि आमची पूजा सुरू झाली. भस्मलिंगार्चन पूजा केली. खूप अद्भुत एक्सपिरियन्स होता. खूप अद्भुत मोठी पूजा होती. खूप सुंदर वाटलं. पूजा वगैरे केली. पूजा वगैरे केल्यानंतर आम्ही तिथे
पूजा वगैरे सगळं काही आमचं 12 वाजेपर्यंत आटपलं. त्यानंतर आमच्याकडे वेळ होता, कारण की आमची सकाळी पहाटेची 4 वाजताची ट्रेन होती. तर सकाळी पहाटे 4 वाजल्यापर्यंत आम्हाला म्हणजे आमच्याकडे जवळपास 12 घंट्यापेक्षा जास्त टाईम होता. तर आम्ही ठरवलं तिथे जेवढे आमचे अजून छोटे छोटे जेवढे मंदिर बाकी आहेत आम्ही ते सगळे करणार आहोत. तर त्यानंतर आम्ही इस्कॉन टेम्पल केलं, भ भा बद्रीनाथ गुफा केली, रेणुमुक्तेश्वर टेम्पल केलं. खूप सारे छोटे छोटे टेम्पल केले आम्ही, खूप सारे. त्यानंतर हे सगळं केल्यानंतर आम्ही खूप थकलो होतो, त्यामुळे आम्ही त्या दिवशी 8 वाजताच घरी गेलोत वापस. घरी गेल्यानंतर आम्ही विचार केला थोडं बहुत रेस्ट करावं, आणि दुसऱ्या दिवशी तर आम्हाला जायचं होतं, पण आमच्यासोबतचे बोलले की आत्ता झोपी गेलो तर आपण झोपीत जाणार आहोत, त्यामुळे आपण झोपी नाही जायचं आहे आत्ता. त्यामुळे आम्ही झोपी नाही गेलो आणि त्या दिवशी पूर्ण रात्र जागे राहिलो. आणि फायनली 4 वाजता पहाटेच्या ट्रेनसाठी आम्ही 2 वाजता निघालो तिथून. आणि 2 वाजता निघाल्यानंतर आम्ही तिथून तीन ट्रेनला थोडासा उशीर झाला, 3:45ला ट्रेन आली. 3:45ला जे ट्रेनमध्ये बसलो ते आम्ही चक्क 12 घंट्यापेक्षाही जास्त प्रवास केला. दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटेच्या 6 वाजता पोहोचलेलो. खूप छान आणि उज्जैनचं झालं. माझं टोटल बजेट उज्जैनच्या जर्नीसाठी लागलेलं होतं फ्रेंड्स 25,000. तुमचं 10,000 रुपयापर्यंत 5 दिवसाची ट्रिप आसानीसे होईल. सो थँक्यू.